नमस्कार, मी आहे वैद्य वरुण खरे आणि आपलं आयुर्वेद ब्रॉडकास्ट चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण वातदोषाची कार्य, वातदोषाची स्थानं आणि वातदोषाच्या गुणांबद्दल माहिती घेतली। ह्या व्हिडिओमध्ये आपण पित्तदोष, पित्ताची कार्य, पित्ताचे स्थान, पित्ताचे गुण आणि पित्त प्रकृती ह्याबद्दल अधिक माहिती घेऊयात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। शरीरातील पित्तदोष हा आपली पचनशक्ती किंवा पाचक अग्नी आणि अग्नि महाभूत याच्याशी कोरिलेट केला जातो। आता आपण पित्तदोषाची स्थानं काय असतात हे बघूयात। वाताप्रमाणेच पित्त हे देखील सर्व शरीरव्यापी असलं तरीही पित्ताची देखील काही प्रमुख स्थानं सांगितली आहेत। पित्त हे आपल्या कमरेपासून आपल्या हृदयाच्या खालच्या भागापर्यंत या भागामध्ये जास्ती प्रमाणात आढळतं। तसेच आपला नाभीचा प्रदेश, आपलं आमाशय किंवा जठर म्हणजे स्टमक ह्यामध्ये पित्ताचं सर्वाधिक्य असतं। तसेच आपल्या स्वेट ग्लँड्स, आपल्या ब्लडचे पार्टिकल्स, आपले डोळे, आपली स्किन ह्यामध्ये देखील पित्ताचं आधिक्य आपल्याला दिसतं। पित्ताचे गुण सांगताना आयुर्वेदात असं म्हटलं आहे की पित्त हे नेहमीच तीक्ष्ण, उष्ण, लघु म्हणजे हलकं, तसेच विस्त्रगंधी म्हणजे दुर्गंध असणारं ह्या प्रकारचं असतं। ह्यामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये देखील हे गुण आढळतात। पित्त प्रकृतीची लोक ही साधारण मीडियम उंचीची किंवा मध्यम उंचीची असतात। या लोकांचा मसल टोन किंवा मसल स्ट्रेंथ ही चांगली डेव्हलप झालेली असते। ह्या लोकांची त्वचा ही पिवळसर किंवा तांबूस अशा रंगाची दिसते आणि ही ऑइली असते। यामुळे ह्या व्यक्तींना उन्हाळ्यामध्ये स्किन रॅश येणं किंवा चेहऱ्याला वांग म्हणजे फ्रेकल्स किंवा ब्लेमिशेस येणं हे आपल्याला आढळतं। पित्त प्रकृतीच्या लोकांचं वजन पटकन वाढतं, तसंच पटकन कमी देखील होतं। ह्या लोकांचा आवाज खूप भेदक असा असतो। तसेच ह्या लोकांचे केस हे लवकर पिकतात आणि या लोकांना लवकर टक्कल पडतं। पित्त प्रकृतीचे लोक हे एकदम पक्के खवय्ये असतात। शरीरातील उष्णतेमुळे खाल्लेलं अन्न त्यांना लवकर पचतं देखील आणि भूक या लोकांना सहन होत नाही। शरीरातील उष्णतेमुळे यांना तहान देखील वारंवार लागत असते। तसंच ह्या व्यक्तींना गोड आणि तिखट हे पदार्थ खायला खूप आवडत असतात। चमचमीत खाणं, बाहेरचे खाणं हे पित्त प्रकृतीच्या लोकांचे शौक असतात। पित्त प्रकृतीची लोक ही खूप हेडस्ट्रॉंग असतात, म्हणजे त्यांच्यात आत्मविश्वास भरपूर असतो आणि एक वेगळ्याच प्रकारचा कॉन्फिडन्स असतो। ही लोक खूप गोल ओरिएंटेड असतात, म्हणजे एक कुठलं तरी टार्गेट ठेवून टुवर्ड्स दॅट टार्गेट काम करणं प्रिफर करतात। ह्या लोकांची मेमरी ही खूप चांगली असते, त्यामुळे कुठलीही गोष्ट चटकन ही लोक शिकतात। ह्या लोकांना चर्चा करायला खूप आवडतात, पण चर्चेबरोबरच डिबेट करणं हे देखील या लोकांना खूप आवडतं। ह्या लोकांचा स्वभाव हा खूप कॉम्पिटेटिव्ह म्हणजे स्पर्धात्मक असतो। तसेच या लोकांना खूप बॉसिंग करणं किंवा दादागिरी करणं हे देखील आवडतं। छोट्याशा गोष्टीवर रागाने प्रतिक्रिया देणं किंवा शॉर्ट टेम्पर्ड हा या व्यक्तींचा स्वभावच असतो। ह्या व्यक्ती खूप चंचल स्वभावाच्या असतात, पण तेवढ्याच ब्रिलियंट देखील असतात। ह्या व्यतिरिक्त जर का तुमची पित्त प्रकृतीच्या लोकांबद्दल काही ऑब्झर्वेशन्स असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पुढील आठवड्यामध्ये कफ प्रकृतीबद्दल माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।